हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर कोविडमध्ये आहे, मम्मीकडे आलेली आणि धुकं पण जाम पडलं आणि थंडी पण इकडे भरपूर आहे. रात्रभर मी फॅन चालू होता त्यामुळे राशनंदिनीच्या अंगावरती पांघरून टाकते आणि ती काढून फेकते. रात्रभर पण व्यवस्थित झोपच नाही झाली आज माझी. आणि त्यात मम्मीने ना तिला मी जरासं ऑइल लाव म्हणत भरपूर जरा तेल लावून ठेवले माझ्या केसाला तिने. आता हेअर वॉश करताना ते सगळं काढून टाकायचं तेल म्हणजे ना खूप कष्टाचं काम असतं. आणि नेहमी जेव्हा मी मम्मीकडनं हेअर ऑइल करून घेते आणि हेअर वॉश करते ना तर त्यावेळेस राहतच ते तेल. कितीही स्वच्छ मी क्लीन करायला गेले ना माझे केस तरीसुद्धा राहतं. आता तेच टेन्शन आलं आहे. आज आम्ही आत्या जी आहे ना तर तिने घरावरती अजून एक मजला चढवला आहे. सो तिची वास्तुशांती आहे आणि तिने फोन केला होता की या म्हणून. मग म्हणलं जाऊयात, त्यासाठीच आले होते मी. आणि राजनंदिनी आता उठले, मम्मी घेऊन बसली तिला बाहेर. मी आता फ्रेश होणार. आणि नेमकं असं झालं गडबडीमध्ये ना, मी तुम्हाला सांगते, कपडे काहीच दरवेळेस एवढे कपडे आणते पण त्याचा काही वापर होत नाही, तसेच घेऊन जाते. म्हणून यावेळेस मोजकेच कपडे घेऊन आले मी. आणि त्यात खूपच गडबड झाली त्यांना. आणि जसे भेटतील तसे कपडे मी 2-4 टाकले आणि मी राशनंदिनीचे ते आणले पण माझे कपडेच आणले नाहीत. फक्त एक साडी घेऊन आले होते, ती मी लग्नाला इथे नेसली. त्यानंतर एक ड्रेस आणला होता तर तो पण काल भावाच्या मित्राच्या एंगेजमेंटला घातला. आणि आता आज घालण्यासाठी काहीच नाही आहे माझ्याकडे. मग ते आता मम्मीची साडी एखादी नेसायची असं विचार करते, बघू काय होतं. हे बघ आमच्या सांताक्लॉज सकाळी सकाळी कसा बसलाय कार्टून बघत. होय हे भारी आहे. ओय ओय काढू नकोस, असू दे असू दे. छान आहे छान आहे. उठले ती अशी बसले. हे बिस्किट कशाला दिलास तिला? खाऊ दे की बाई, काय होत नाही. चलो मम्मी तयार हो की गा. मला वाटलं माझी बहीणच आले म्हणून मग मी दारात गेले होते पाहायला. ती ॲक्च्युली मम्मीला सरप्राईज देणार होती. मम्मीला माहितीच नव्हतं ती येणार आहे ते. आणि तिने मस्तपैकी येऊन मम्मीला सरप्राईज दिलं. मावशी हॅपी बर्थडे. मावशी धनुताईकडनं जर तुला काय घ्यायचं झालं तर काय घेशील? धनुताईकडनं तुला जर काय घ्यायचं झालं तर काय घेशील म्हणलं? धनु आले ते माझ्यासाठी एकदम मोठं गिफ्ट आहे. मी संध्याकाळी परत जाणार आहे ती. एवढं लवकर आणि एक दिवस बी नाही. 11ची बस आहे रात्रीची ही आणि मी दोघी जणी जाणार 7 वाजता कोल्हापूरवरनं बसणार आणि लगेच जाणार. मी काय घेणार माहितीये का मावशी? मी धनतेकडनं एनर्जी घेणार. एनर्जी राजस्थान वरून एवढ्या फिरून आल्यावर कोण येईल काय? मी हिने परवा सांगितल्यावर मी तिला म्हणणार होतो कशाला गए तिचे. या भुर्जा चल चल आला 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 माझे बाबूड आलं बाई. म्हणजे ओळखते मावशीला. हा काय तोंडात नाही, इथं घालायचंय. इथं केसात नाही घालायचं. इथं घालायचं. ए बाई इथं आलं बाई. कसं का तुझ्याकडे पिल्या बाई? इथं जाता जाईना. इथं घालायचं. इथं डोळ्यात नाही घालायचं. कानात इथं घालायचं. माऊला कमी ऐकू येते ग. कानाचं घाल. ढुंब्या काय माझे ढुंब्या जाईनच म्हणे कुणाकडे. गंगू आंघोळ घालायची तिला अजून. चला आता आंघोळ करा, तयार होया मी जाऊया फिरायला. चलो 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 चलो. आली की गणी? मला वाटलं येणं नाही काय माहित. ड्रेस आणलाय पिल्ल्याला मी, आता दाखव ना. आता हा ड्रेस घालाय का ड्रेस तिला? छान हा घालूया तिला. तो तिथे गेला उलटी केली तर प्रॉब्लेम होणार. तो तिथे पोहोचल्यावर घालूया पाहिजेत आपण. हा तू छान आहे. असं करताय.
तिचा मुद्दा म्हणून मी असे फ्रॉक्स आधीच घेऊन आलोय. ते आणणार होते तिचं हे लेहंगा वेंगा तर ते आणि किरकिर करेल म्हणून. चांदनी ये बा ये. हा सगळेजण आवरून मग आत्याच्या इकडे बेळगावला गेलो होतो वास्तुशांतीसाठी. आणि इथे माझी बहीण जे आहे ते आहेर करते आत्या आणि मामांना. आजच कोल्हापूरला निघायचं होतं त्यामुळे पटकन आवरलं तिथे आणि निघालो. कोवाडला येऊन माझ्या मावशीचा बड्डे होता सो एक 15 मिनिटं तिच्याकडे थांबलो. बड्डे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू. ऑफिशियली बर्थडे तुझा चाकू आहे की तो. मग मी त्या संभ्रमात होतो की तू त्या दिवशी निवडणार आहेस की ह्याच दिवशी करणार. नाही कायमचं आपलं 25 डिसेंबर आहे तोच. आहे की तो तिचे केक कडे बघ लक्ष. तो चाकू आहे की काय ठेवलं म्हटलं मांजर ठेवलं का काय. बघ ती चढली तिच्या माउंट ऑफवर चढली ती. सगळ्यांना थँक्यू. थोडा घे ग काय म्हणलं खायचं आजच्या दिवशी काय म्हणते. दे म्हणाले माझ्याला दे 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 मांजर तुला माझ्या दादाकडे मग काय झालं बाबूला. केक घालते बघ काय. केक 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 चल 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 केक ते घरी उचलून दिला जरा. केक घे चला 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 चला. चला बाय बाय. अरे ना येतो येतो म्हणते रे. राजी तिला पकड. थांब हात कर बाळा. हा बाय करा बाय बाय. चलो बाय 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 बाय. ओके तर येऊन पोहोचलेलो आहे घरी आणि खूप पाय दुखायला लागलेत माझे खूप जास्त. गाडीमध्ये बसलो होतो जवळजवळ 2-3 तास आणि रात्र असल्यामुळे कुठे उतरू पण शकत नाही एवढे रात्रीचं. आणि मला तर टेन्शनच येत होतं मध्ये मध्ये. त्या भीती वाटायला लागते रात्रीच्या वेळेस प्रवास करताना त्या ड्रायव्हरला झोप लागते की काय असं. आणि ह्यावेळेस ड्रायव्हर नवीन होता त्यांना सांगत जा आपल्याला ड्रायव्हर सेम ओळखीचे देत जा म्हणून. तर नवीन ड्रायव्हर असले ना की थोडी भीती वाटायला लागते. हे लोक असले तर ठीक आहे पण आम्ही दोघीच येत होतो. नरेंद्र कसा गेला दिवस 2-3 दिवस तुमचे. पहिला दिवस चांगला गेला नंतर नंतर करमत नव्हतं मला. होय काल खूप आठवण येत होते. कुणाची. दोघांची पण. माझी तुम्हाला येत नसेल बाळाची येत असेल मला माहिती आहे. या ढमेची येत असेल आठवण. या ढमेची या हा होय ग ढमे ढमे ढमे. मग पप्पा काय म्हणाल मग काय केला. काय होते कॉल करत होतो तू उचलत नव्हतीस. मी कधी उचलत नव्हतो. व्हिडिओ कॉल करत नव्हतो. तुझा मोबाईल बाहेर. तो फोन मग दुसऱ्या फोनवर करायचं. तिथे हिच्या मागं ही राहत नाही तिथे एक ठिकाणी. ही पळत राहते इकडून तिकडं. तर राजनंदिनीसाठी खूप क्यूटसे असे फ्रॉक्स आणि म्हणजे ड्रेसेस आलेले आहेत संक्रांती निमित्त. याचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असाल जो मी शूट केलेला आहे टेरेसवरती. तर त्यातला हा एक फ्रॉक आहे. बलून्स मस्त असे स्लीव्ज शिवलेले आहे त्याचे. कॉपरमध्ये कॉपरच आहे. कॉपर कलरमध्ये इथे बॉर्डर आहे. मस्त असा फ्रॉक शिवलाय त्यांनी. डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. हे पहा मस्त फ्रॉक आहे. बॅक साईडला नॉट क्वालिटी मस्त आहे. आणि दुसरा ड्रेस जो आहे तो ह्याच्यावर शूट अजून केलेला नाही आहे मी करणार आहे आता. हा फ्रॉक नाही हा स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती हा क्यूटसा असा हा टॉप आहे त्याच्यावरती मस्त स्टिच केलाय. त्यानंतर त्या फ्रॉकवरतीच ही एक बॅग आहे पर्स क्यूटशी आणि सोबत आणि सोबत हावाला एक त्याचा पिन पण आहे अशी मस्त क्यूटशी. तर
खूप क्वालिटी मस्त आहे. तुम्हाला जर मागवायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल्स भेटतील, स्क्रीनवरती पण भेटतील. आणि त्यांच्याकडे खूप सारे ते ड्रेसेस शिवतात. जर तुम्हाला बर्थडे पार्टीसाठी ड्रेसेस हवे असतील, म्हणजे कॉम्बो सेट जो मदर डॉटरचा असतो तो, किंवा सन मदरवाला, असे खूप सारे त्यांच्याकडे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. ते ॲक्च्युली फॅशन डिझायनर्स आहेत. सो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ड्रेस शिवायचे असतील तर त्या शिवून देऊ शकतील तुम्हाला. तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हवं असेल तर. संक्रांतीचे पण खूप सारे ड्रेसेस वगैरे त्यांनी पॅटर्न शिवलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. अजून एक म्हणजे मी एक ॲक्च्युली पुण्याच्या एक ताई आहेत, तर त्यांनी मला हा कुर्ता पाठवलेला होता. कुर्ता व्हॉट एव्हर, लखनवी कुर्ती आहे. आणि तुम्ही बघितलेच, मी घातली होती, मला वाटतं लास्ट व्लॉग किंवा त्याच्या लास्ट व्लॉगमध्ये घातली होती. क्वालिटी खूप सुंदर आहे. मी आधीही घातली, वॉश केली आणि मग मी तुम्हाला शेअर करते. क्वालिटी मला आधी चेक करायची होती. कलर वगैरे जास्त काही गेलं नाही, अगदी नॉर्मल. खूप सारा कलर गेला असंही काही नाही, अगदी नॉर्मल, म्हणजे नॉर्मल जो की जातोच कॉटनच्या कपड्यांचा मोस्टली, तेवढंच, बाकी काहीच नाही. आणि क्वालिटी कलर वगैरे काही गेलेलं नाही आहे. तर ही अशी कुर्ती आहे, स्लीव्ज लॉंग आणि फुल असं. आणि कम्प्लीट हे म्हणजे हँडवर्क आहे. कम्प्लीट आहे पहा, सगळं हँडवर्क आहे. सो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांचे सुद्धा मी डिटेल्स देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करा. काही दिवसात त्या FB लाईव्ह वगैरे, जे लाईव्हवरती सध्या खूप ट्रेंड आलाय बघा, की कुर्ती किंवा क्लोथिंगचे जे काही मटेरियल असतील तर ते सगळं दाखवतात. ते पण बहुतेक त्या स्टार्ट करणार आहेत. सो चेक करा. मला कोणतरी विचारलं होतं या कुर्तीचं लिंक वगैरे, तर त्यांचे डिटेल्स मी देते, तर ते चेक करा आणि त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता तुम्ही. ओके, तर हा जो व्लॉग येतो तो थोडासा जास्तच उशिराने यायला लागला ॲक्च्युली, कारण काही तर असेच इश्यूज. ओके, तर चला, हा वर्षातला शेवटचा व्लॉग आहे, 31 डिसेंबरचा. नवीन वर्ष येत आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची खूप भरभराट होऊ देत, तुमचं आयुष्य सुखकर जाऊ देत आणि हेल्दी असू देत मेन म्हणजे. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता नवीन वर्षात भेटूयात आपण डायरेक्टली. बाय.